तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता हळद शिजवणी चालू आहे। हे सर्व मित्र आपले बघू शकता मेहनत करत आहेत आणि आता हळद भरणी चालू आहे। तर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो। इकडं जळतण आहे आणि हे बघू शकता आता हे टोपल्यामध्ये आणून इथं हे आपलं हे यंत्र आहे, हळद शिजवणी यंत्र। या टाकीमध्ये ही हळद टाकायची असते। तर तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो हळद शिजवणी यंत्राची। हे बघू शकता आता हे टोपलं आलेलं आहे आणि हे या टाकीमध्ये आता टाकून ही टाकी भरून हे जे वरचं झाकण दिसायलं हे झाकण याच्यावर झाकलेलं आहे। हे बघू शकता ही एक टाकी भरलेली आहे आणि आता हे वाफ जसं विज्ञानामध्ये शिकले वाफेवर ही हळद शिजवली जाते। आता हे टाक्यामध्ये भरून या टाकीमध्ये पाणी आहे आणि हे बघू शकता हे मामा याला जाळ घालत आहेत। तर मामा याच्यामध्ये किती पाणी असते या टाकीत अंदाजी? 3000 लिटर आहे ना। तर हे पाणी गरम होऊन वाफेवरती हळद शिजते। तर बघू शकता हे जाळ घालणे चालू आहे। हे इकडं जळतण हे असं अशा प्रकारे हे जळतण हां नगरकड का बर म्हणजे कशी शिजी कुकर आणून सोडा म्हणजे आमच्याकडे हळदी लावतो म्हणजे बरं हो। आता तिकडे हळदी नसल्यावर त्याला काय माहीत आहे ना शिजायचं। तर बघू शकता ज्या भागामध्ये हळद कशी शिजवतात हे कशा प्रकारे माहीत नसेल बघू शकता कशा प्रकारे आता ते टाक्यामध्ये याच्यामध्ये पूर्ण पाणी गरम होऊन इथून वाफ या टाकीमध्ये वाफेवर हे बघू शकता वाफ निघत आहे। तो मित्र बघू शकता आता हे झाकण लावून टाकी भरलेली आहे आणि अशा प्रकारे हे झाकण हा मित्र लावत आहे आणि असं पॅक करून त्याच्यामध्ये वाफ हे कॉक आहे की नाही। आता हे बघू शकता त्या टाकीमधून ते पाईप असा तिकडून आलेला आहे। वाफ गरम वाफ याच्यामध्ये येते आणि हळद शिजवते आणि शिजवल्यानंतर हे गाडा आहे या गाड्याच्या साहाय्याने इथं टाकली जाते। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे हळद शिजवणं झालेली आहे। तर या टाकीला खालून काढण्यासाठी एक झाकण आहे। ते झाकण खोलल्यानंतर खाली अशा प्रकारे या ट्रॉलीमध्ये ही हळद टाकली जाते आणि टाकल्यानंतर हळद टाकल्यानंतर आता या ट्रॉलीमध्ये हळद टाकली। आता ही ट्रॉली अशा प्रकारे बाहेर घेऊन आता ही बघू शकता इकडं ही नेट आथरलेली आहे आणि या नेटवर अशी हळद आता वाळवण्यासाठी टाकण्यात आलेली आहे। आता तुम्ही म्हणसाल बा नेट कशासाठी टाकली तर आपण जमिनीवर पण टाकू शकतो पण आभाळ वातावरण आलं तर गोळा करायला सोपी जाते त्यामुळे नेटवर टाकण्यात येते आणि याच्यातलं पाणी पण नेटमधून झिरपून खाली जाते आणि हळद अशी आता ही हळद टाकल्यानंतर आता हिला पुन्हा पतलं करून वाळवून घालून लागते आणि मग त्यानंतर वाळल्यानंतर पुन्हा ढोल वगैरे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवलंच। तर अशा प्रकारे हळद शिजवणी चालू आहे। तर नक्की आपल्या चॅनलवरून नसाल चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा। जय जवान जय किसान।